अरे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. आणि तुमचं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेम माझ्यावर आहे. आणि जोपर्यंत हे प्रेम माझ्यासोबत आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे घाबरणार नाही. एकनाथ शिंदे तर कधीच घाबरला नाही. जे नको नको ते धाडस जे आयुष्यामध्ये या देशात कुणी केलं नाही त्या एकनाथ शिंदेने करून दाखवलंय. त्यामुळे भीती आणि डर हे माझ्या रक्तात नाही, माझ्या शब्दकोशात नाही. राजकीय पंडित काय सांगत होते? 1-2 जागा येतील, ठाणे आजचं जाईल. मरेश मस्के पुढे गेले, ते पण टेन्शन मध्ये होते. अरे ठाणे हा एकनाथ शिंदे आणि दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. अरे बाबा असं नाही करायचं. आता आणि म्हणून ठाणे कल्याणमध्ये तर मी गेलोच नाही. एकदा फक्त गेलो. अरे बाबा मला एकदा येऊ दे. श्रीकांत म्हणतो तुम्ही बाकी सगळ्या मतदारसंघात फिरा, इकडे मी बघतो. खरं आहे. श्रीकांत शिंदे बद्दल मी एवढंच सांगेन, पहिल्या वेळेस 2014ला तो जेव्हा उभा होता उमेदवार म्हणून त्याला कोणी ओळखतच नव्हतं. स्टेजवर तो फिरत होता ती नियोजन बघायला. राजनाथ सिंग साहेबांची सभा होती. तो पोलीस आयुक्त का डीसीपी होते. हे पोरगा कोण फिरतोय? मी बोला अरे तो उमेदवार आहे. एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे उभा आहे असं 2014ला त्याचा प्रचार झाला. पण 2014 नंतर 5 वर्षात आणि पुढच्या आणखी 5 वर्षात श्रीकांत शिंदे यांनी त्यांची कामाच्या जोरावर ओळख निर्माण केली. आणि म्हणून मी तिकडे जास्त वेळ न देता देखील त्यांनी चांगलं मताधिक्य घेतलं. अरे 4 लाखापर्यंत गेला होता. पण एक पेटी आली त्याचा लीड 1.5 लाखाने खास कमी झाला. आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो, कोकणात उबाटा साप, ठाणे कल्याण पालघर संभाजीनगर सगळं साप. मुंबईतल्या 4 जागा कशामुळे गेल्या हे आता आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. आपण 13 जागा समोरासमोर लढलो उभाटा आणि आपण त्यातल्या 7 जागा जिंकल्या. त्यांचा उभाटाचा स्ट्राईक रेट आहे 42%, आपला स्ट्राईक रेट आहे 47%. त्यांना 13 जागांवर 60 लाख मतं मिळाली, आपल्याला 62 लाख मतं मिळाली. आपल्या 15 उमेदवारांना 74 लाख मतं मिळाली. म्हणजे प्रत्येकाला सरासरी रामदासभाई 4,93,000 मतं. आणि त्यांच्या 21 उमेदवारांना किती मिळाली? आपल्याला 4,93,000, त्यांना 4,50,000. म्हणजे आपण सगळीकडे
त्यांच्यापेक्षा सरस कोण आहे? खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, धनुष्यबाणाची शिवसेना आणि तुमच्या सर्वांची शिवसेना सरस ठरली. आणि त्यामुळे कोण जिंकलं आणि कोण हरलं हे स्पष्ट आहे. खरी शिवसेना कुणाची आहे याचा निकाल या निवडणुकीमध्ये जनतेनेच दिलेला आहे. आता आपण जनतेच्या कोर्टात गेलो होतो. तुम्हाला मी आठवण करून देतो, यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला लोकांनी ट्रेलर दाखवला होता. सगळ्यात जास्त जागा महायुतीच्या निवडून आल्या आणि आपल्या जागा शिवसेनेच्या 2200 आल्या होते. सरपंच 2200 आणि उभाटा तेव्हा किती नंबरला गेला ते माहीतच नाही पडलं. 5व्या का 6व्या? 7व्या. तुम्ही अजून एक नंबर पुढे. त्यामुळे आता खरी शिवसेना आणि दुसरं मी सांगत नाही कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार हा तुमचा आणि आमचाच आहे. आता त्यांना दुसरं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे. काय उभाटा आहे वाटतं, उठा बसा संघटना. काँग्रेस 328 जागा लढवून फक्त 99 जागा जिंकले. काटावर पण पास नाही झाले. पण एवढा उन्माद, जसं काय देशामध्ये काँग्रेसचं सरकार आलं, इंडिया अलायन्सचं सरकार आलं, इथे 12 जागांवर हरलेली उभाटा जीत का जश्न मना रही है. आता हीच लावायला लागेल ना भाषा. जीत का जश्न मना रही है. गिरे तो भी टांग ऊपर, ही म्हण लागू होते ना. ते जाऊ दे, ते रामदास भाई बोलतील.